तर वेलकम टू अजून एक न्यू व्लॉग. आणि आज खूप टाईम नंतर काय म्हणजे खूप असं वर्षानंतर आज आमची एक फॅमिली ट्रिप आहे. मी, आयुष, जँगो, मम्मी, पप्पा आणि आम्ही चाललो आहे UK ला. UK म्हणजे उत्तराखंडला चाललो आहे आम्ही. तर आता आमची ट्रेन आहे बँड्रा नाही कुठून आहे ट्रेन? बॉम्बे सेंट्रलवरून आमची ट्रेन आहे. आणि ह्या ट्रिपची स्पेशल बात ही आहे की जँगो पण आमच्यासोबत ट्रिपला येतो आहे आणि तो ट्रेनमधून ट्रॅव्हल करणार आहे फर्स्ट टाईम. तर मी आणि आयुष वेगळा चाललो आहे कारण की डॉग्स जर ट्रेनमध्ये घेऊन जायचं असतं तर त्यांचा असं काहीतरी फर्स्ट क्लासवाला सीन असतो. फर्स्ट क्लासवाला कोचच बुक करायला लागतो. तर माझा आणि आयुषचा फर्स्ट क्लासवाला कोच बुक आहे आणि त्याच्यामध्ये जँगो पण असणार आहे. आहेत काय स्पेशल परमिशन्स घ्यायला लागतात डॉगसाठी. ते ऑलरेडी मम्मी आणि आय थिंक पप्पांनी आणि आयुषने जाऊन घेतलंय. मम्मी यांना बोलव पटपट यार. तो बघ जँगो आला तो असं बोललं की. गाडी ते बाबू. ए जँगो चल. ए किसका कुत्ता है ये? किसका कुत्ता है ये? काटता है क्या? इसको लो उधर रे. माझ्याकडे येऊ नको. चल तिकडे. बॉम्बे सेंट्रल पोचलोय आम्ही आणि हाय आता आमच्याकडे टाइम आहे 11:30ची ट्रेन आहे. आणि आता आधी जँगोची तिकीट काढायची आहे आणि अशी म्हणजे थोडी प्रोसिजर आहे की 2 तास वगैरे अगोदर येऊन, जर तुमच्याकडे डॉग असेल तर 2 तास अगोदर येऊन त्याची तिकीट वगैरे काढायची असते. तर आता तेच करणार आहे. ये इथे ये. हा बघा हे आले बघा, मित्र आले बघा. जँगो फ्रेंड्स. हा ये. फ्रेंड है जँगो, फ्रेंड है. अरे चला वेळ नाही आपल्याकडे. ये सब होते बोर, ये जिंदगी की दौर जीने के लिए पैदा हुआ जिंदगी से बोल मैं खुद करूँ शोर मेरे नाम का. इंसान तो रूप है शैतान का, तू खुद को भी जानता. गरीबों को मार के खुद ही गीत गाते राम का. मैं सबको पहचानता पर रहता हूँ शान सा. मरने के लिए जी रहे क्यों परवाह करे जान का. पाते बघू जी काय डिटेलमध्ये प्रोसिजर असेल ना तर मी ती पुढे सांगतो की काय सीन आहे. थोडा टास्क आहे, थोडं डिफिकल्ट आहे. डॉग वगैरे म्हणजे एवढं डिफिकल्ट नाही आहे जर प्रोसेस जर तुम्हाला पूर्ण प्रॉपर माहिती असेल तर. गीत गाते राम का. मैं सबको पहचानता पर रहता हूँ शान सा. मरने के लिए जी रहे क्यों परवाह करे जान का. बातें लिखनी गहरी पर ये पीट नहीं मारा. मेरा शिट पूरा हार्ड, कोई टॉक्सिक नहीं ना. तेरे फैंस इतने ज्यादा फिर भी मोश पिट नहीं था. रियल लाइफ गेम हाथ में जॉयस्टिक सही ना. चढ़ी नहीं रही साली श्रापित नहीं ना. आणि खूप सिंपल प्रोसिजर आहे. काहीच त्रास नाही. एवढी सिंपल प्रोसिजर आहे ना भाई. लोकांनी म्हणजे आम्ही जेव्हा रिसर्च करत होतो, म्हणजे मी आयुष वगैरे रिसर्च करत होतो की भाई काय सीन आहे, केवढं किती कसं प्रोसेस काय यायचं. तर लोकांनी असं खूप कॉम्प्लिकेटेड आहे असं दाखवलेलं. आणि असं त्यांचं बोलण्यावरून पण असं वाटत होतं की खूप कॉम्प्लिकेटेड असेल. इथे या मग एका काउंटरवरून दुसऱ्या काउंटरवर जा आणि असं. पण असं काहीच नाही भाई. 2 काउंटरवर गेलो आणि आमचं पूर्ण काम 25 झालेलं आहे पूर्ण प्रॉपर. जँगी तर बाबा घेऊन ठेवलाय, बेडच घेऊन ठेवलाय वरचा. मार उडी मार खाली. किती त्रास होईल त्याला घेऊन जायला. किती तुम्हाला माहिती आहे का प्रोसिजर काय आहे काय. किती मिनिटं लागले मला काय माहिती. पहिल्यांदाच होतं ना आपलं. मी तेच तर म्हणून सुंदर आणि इतकं परफेक्ट झालं ते पण महत्त्वाचं आहे. तू नीट सगळं सांग लोकांना. नाही किती परफेक्ट केलं आपण की आपण कशी प्रोसिजर केली, काय केली. खूप इझी वे मध्ये आहे म्हणजे लोक उगाच असं एकदम इझी प्रोसेस आहे.
तर असा आमचा कंपार्टमेंट आहे फर्स्ट क्लासवाला. तर सॉर्ट आणि मी हे सांगत होतो की ही जी प्रोसिजर आहे ना की डॉगवाली, म्हणजे डॉग तुमच्यासोबत ट्रॅव्हल केलं पाहिजे ट्रेनमध्ये, ही खूप सिम्पल आहे. आधी तर तुम्हाला तुमच्या वेटकडनं सर्टिफिकेट घ्यायचं आहे, फिटनेस सर्टिफिकेट, आणि त्याच्यावरती जँगोची डिटेल्स वगैरे असतील की तिथं वेट किती आहे, हा वेल बिहेव आहे आणि असं, आणि ते सगळे लिहितात ते लोक. ते एक सर्टिफिकेट भेटतं. ते सर्टिफिकेट घेऊन स्टेशन मास्टरकडे यायचं आहे, ती सबमिट करायचं आहे. ते लोक एक फॉर्म देतात, तो फिल करायचा आहे. आणि 749 रुपीज जँगोची तिकीट आहे, म्हणजे तुमच्या डॉगची. आणि बस झालं, काही सीन नाही. आणि हा मेन इम्पॉर्टंट, फर्स्ट क्लास कुपा तुमचा बुक पाहिजे ट्रेनमध्ये. म्हणजे असं 2 लोकं आलं, 4 लोकांचा पण ऑप्शन असतो, म्हणजे इकडे 2 सीट आणि तिकडे 2 सीट. पण ते 4 लोकांमध्ये पण 4 लोक तुमचेच पाहिजे. म्हणजे समज 2 लोक जर वेगळे असले आणि जर त्यांना डॉगचा प्रॉब्लेम असला की मग तसं भेटत नाही. आणि जर तुम्ही आधीच जर सांगितलं की आमच्यासोबत डॉग आहे आणि आम्हाला एक स्पेशल 2 लोकांचाच कुपा पाहिजे, जसं आज आमचा बुक झाला आहे. आम्ही आज सकाळी, म्हणजे आम्ही ऑलरेडी तिकीट बुक केलेली आणि आम्ही सकाळी येऊन इथे प्लॅटफॉर्मवरती सांगितलं की आमच्यासोबत डॉग आहे, तर त्यांनी आम्हाला स्पेशल 2 लोकांचा कुपा दिला आहे. तर हा सीन आहे. तर बघू, नाईस एक्सपिरियन्स. आणि मी पण फर्स्ट टाइम असा याच्यामध्ये ट्रॅव्हल करतोय. तर आता आम्ही पोहोचलोय भरूच आणि आम्ही डॉमिनोज मधून ऑर्डर केलेलं, तर ते पण ऑन टाइम प्रॉपर आलंय. इंडियन रेल्वेचाच ॲप होता, त्याच्यावर आम्ही जेवण ऑर्डर केलेलं. सॉर्ट. इकडे बाबू, इकडे इकडे. हाबू 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 कोण? हाबू हाबू इकडे, इकडे इकडे. हाबू 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 हाबू. कोण आहे? कोण आहे? जँगो पण कम्फर्टेबल झालाय. त्याला खूप टाइम लागला थोडा कम्फर्टेबल व्हायला. आधी सगळ्यांवरती भोकत होता, पण आता तो झालाय थोडा शांत झालाय, चिल झालाय आणि कम्फर्टेबल पण झालाय. आणि आम्हाला असं उद्या 10 वाजेपर्यंत राहायचं आहे. माझ्याकडे येत नाही तो असा. किती पीस आहेत त्याच्यामध्ये? किती पीस आहेत त्याच्यामध्ये? मग मला किती होते? 5 मला, 3 तुला. असं नाही, मला भूक लागली आहे. मला पण भूक लागली आहे. चॉकलेट केक पण आहे का? बस. गुड मॉर्निंग. आणि डे 2, टोटल 18 आवर्सची जर्नी होती. आणि बस आता मम्मी पप्पा ऑलरेडी पोहोचले आहेत. म्हणजे आम्ही ज्या स्टेशनला उतरणार आहे त्या स्टेशनला ऑलरेडी हे लोक पोहोचले आहेत, आमच्यासाठी थांबले आहेत. म्हणजे हे आमच्या नंतर निघालेले, पण त्यांची ट्रेन खूप फास्ट होती, म्हणजे हे लोक आधी पोहोचलेत. आणि आता आम्ही 10-15 मिनिटात पोहोचू. आणि जँगोची जर्नी खूप चांगली होती मला तर असं वाटतंय, कारण की तो झोपला पण आहे, मस्त फिरला पण आहे. त्याला रात्री पुन्हा पॅसेज एरिया आहे तिकडे मी जँगोला असं सोडलेलं की फिर भाई, कारण की आता दुसरं स्टेशन वगैरे रात्री उतरू नाही शकत, थोडं रिस्की होऊन जातं ते. झालं आता सगळे भेटलेत आम्हाला आणि हा ब्लॉग मी आता इथे एंड करतो. आणि बस, कितीने पण आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. Stay tuned. बाय.